ठाणे वैभवच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित आपले ठाणेकर ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण अनिल काकोडकर साहेब आणि परत आपले ठाणेकरच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक साहेब, या ठिकाणी मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रताप सरनाईकजी, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ, संपादक ठाणे वैभवचे मिलिंद बल्लाळजी, त्यांच्या मातोश्री श्रीमती कुमुदिनी बल्लाळ आणि मिलिंद बल्लाळ यांच्या होम मिनिस्टर मंजुषाताई आणि ठाणे वैभवचा वारसा पुढे नेऊन नवीन आता स्पर्धेच्या युगामध्ये ठाणे वैभवला पुढे नेण्याचं काम करणारे आपले निखिल बल्लाळ, सभागृहामधील सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आमदार प्रकाश सुर्वे पण आले, त्यांचे स्वागत करतो. आजचा दिवस ठाणे वैभवच्या सुवर्ण महोत्सव तर आहे, पण ठाणे वैभवच्या इतिहासात देखील सुवर्णाक्षराने लिहिला जावा असा हा आजचा दिवस आहे. राष्ट्रीय पातळीवर अद्वितीय अशी कामगिरी करून ठाण्याच्या वैभवात भर घालणाऱ्या दोन थोर व्यक्तींनी आजच्या या व्यासपीठाचं देखील वैभव वाढवलेलं आहे. अगदी ठाण्यात राहून आपल्या ठाण्याचं नाव, देशाचं नाव जगाच्या पातळीवर नेण्याचं काम या दोन्ही लोकांनी केलंय. एक ओक साहेब आहेत, काकोडकर साहेब आहेत आणि रामशास्त्री प्रभूनेचा वारसा चालवणाऱ्या ओक साहेबांनी कायम जनतेच्या हितालाच प्राधान्य दिलं आणि त्यांच्या अनेक निर्णयामधून आपल्याला ते अनुभवायला देखील मिळालं. तर भारताला आत्मनिर्भर आणि सुरक्षित आण्विक ऊर्जेच्या दिशेने घेऊन जाण्यात काकोडकर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. मगाशी मिलिंदजींनी त्यांच्याबद्दल देखील सांगितलंय आणि आजही त्यांचं मग शेतकऱ्यांसाठी कांदा बँक, इरॅडिशन या सर्व गोष्टींवर एवढं बारीक लक्ष आहे की ते नेहमी या राज्याचं, या देशाचं भलं कसं होईल याबद्दल विचार करत असतात. अशी दोन महान व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला लाभली आहेत. मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. ठाणे वैभवने गेल्या 50 वर्षात वैयक्तिक स्नेहाचे किती मोठे वैभव प्राप्त केलेले आहेत याची कल्पना मगाशी आपण चित्रफित जी दाखवली त्याच्यामधून आपल्याला आलेली आहे.
आणि आजच्या या सुवर्ण महोत्सवी क्षणाचे खरे शिल्पकार आमचे मित्र आणि ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ यांची ही जादू आहे, किमया आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मग म्हणून मी मिलिंद बल्लाळ, निखिल आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मला मगाशी एकदा कोणीतरी सांगितलं की ठाणे वैभव हा 25 ऑगस्ट 1975ला सुरू झाला आणि त्याच काळात त्याच दरम्यान शोले पिक्चर देखील रिलीज झाला आणि 75 पासून सुरू झालेला ठाणे वैभव नावाचा शोले अर्थात विचारांचा अंगार आजही पुढे जातोय. हे देखील फार अतिशय आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि मगाशी आपण आम्हाला म्हणालात की सूर्य म्हणालात, पण बल्लाळ साहेब 98-99 साली आपण अगदी चंद्राच्या जवळ गेला होता. तो चंद्र कोण तुम्हाला माहीत आहे. आणि खऱ्या अर्थाने मगाशी ओक साहेबांनी ती आठवण काढली. टी चंद्रशेखर यांनी खऱ्या अर्थाने त्यावेळेस ठाण्यामध्ये देखील जे रस्ते रुंद झाले ते देखील आपण पाहिले. म्हणजे तुमच्या राशीला चंद्रही आहे आणि सूर्यही आहे. त्यामुळे बल्लाळ कुटुंब हे या ठाण्याचं एक भूषण आहे आणि त्यांना ठाणे भूषण पण मिळालेलं आहे. मिळालं ना? आणि गौरव मिळालाय. आता ठाणे भूषण द्यावंच लागेल आपल्याला. कारण 50 वर्षाची कारकीर्द अगदी छोटी मोठी नाही आहे. एखादं वर्तमानपत्र 50 वर्ष सुरू ठेवणं हे साधी सोपी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि एखादं शहर, मगाशी ओक साहेब म्हणाले, एखादं शहर अनेक गोष्टींनी ओळखलं जातं. ठाणे तलावांचं शहर आहे. कोपिनेश्वर मंदिर आहे, गडकरी रंगायतन आहे, मामलेदार मिसळ आहे. हे सगळे ओळख आहे. आणि अशा या अनेक गोष्टींनी या शहराच्या वैभवात भरच घातलेली आहे. ठाणे वैभव देखील ठाणे शहराच्या वैभवाचा प्रतिनिधी आहे. आज आमच्या देखील प्रवासाला 40 वर्ष उलटून गेली. आणि मिलिंद बल्लाळ यांनी उल्लेख केल्याप्रमाणे टांग्यापासून अगदी मेट्रोपर्यंत झालेला जो काही प्रवास आहे तो आम्ही जवळून पाहिलेला आहे. आणि मला देखील अभिमान आहे, आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे. या काळात एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री होण्यापर्यंत माझा राजकीय प्रवास जो झाला, या प्रवासात देखील ठाणे वैभवने माझ्यासाठी वाटाड्यासारखं काम केलं. हे देखील मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो. ठाणेकरांच्या समस्या सांगण्याचं, ठाणेकरांचे अंतरंग समजावून सांगण्याचे आणि ठाणेकरांना काय हवंय काय नको सांगण्याचं ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यामध्ये ठाणे वैभवचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. इष्ट ते छापणार असं आश्वासन देणाऱ्या ठाणे वैभवनं केवळ इष्टच नाही तर स्पष्ट सुद्धा छापलं. आणि त्यासाठी त्यांनी आवश्यक कष्ट सुद्धा घेतले. खऱ्या अर्थाने मगाशी त्यांनी म्हटलं की अनेक वेळा काही बातम्या ज्या आहेत आमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या विरोधातही छापल्या जातात.
त्यानेच सांगितलं, कधीही एकनाथ शिंदे यांनी किंवा सरनाईकांनी फोन केला नाही की अशी बातमी का छापली, कारण तुमचा हेतू शुद्ध असतो. कारण तुम्ही जेव्हा आम्ही चांगलं काम करतो तेव्हा चांगलंही लिहिलेलं आम्ही पाहिलेलं आहे आणि वाचलेलं आहे. त्यामुळे ठाणे वैभव एक विश्वासू दैनिक आणि सवंगपणापासून कायम दूर राहिलं हे देखील आपलं एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून एखाद्या शहरात वृत्तपत्र सुरू करणं आणि मोठ्या वृत्तपत्रांच्या स्पर्धेत 50 वर्ष टिकून राहणं ही देखील दुर्मिळ गोष्ट आहे. आणि म्हणून जसं स्वर्गीय नरेंद्र बल्लाळजी यांच्या दूरदृष्टीला हे श्रेय जातं, त्याचप्रमाणे गेले 30 वर्ष आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे चालवित असलेल्या मिलिंद बल्लाळ आणि त्यांच्या टीमलाही हे जातं, असं मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो. मिलिंदजींचे वडील आदरणीय नरेंद्रजी बल्लाळ हे ठाण्याचं भूषण होतं. पत्रकारितेतलं ते एक ऋषितुल्य नाव होतं. मराठी माणूस सहसा नोकरी सोडत नाही, नोकरी सोडली तर स्वतःचा व्यवसाय सुरू करत नाही. परंतु नरेंद्र बल्लाळजी त्याला अपवाद ठरले. त्यांनी महाराष्ट्र टाइम्समधली नोकरी सोडली आणि स्वतःचं वृत्तपत्र काढण्याचं धाडस त्यांनी त्या काळात दाखवलं. हे देखील एक विशेष आहे. त्याला देखील हिंमत लागते, धाडस लागतं. आणि इतिहास देखील धाडसी माणसंच करू शकतात, घडवतात. तसं मी देखील 2022 मध्ये थोडं धाडस केलं होतं. आणि ते जनतेने स्वीकारलं, याचं देखील समाधान आणि आनंद आहे. आजकाल आपण स्टार्टअप म्हणतो, पण हा शब्दही जेव्हा जन्माला आला नव्हता तेव्हा बल्लाळ साहेबांनी उत्तम पत्रकारितेचा नमुना पेश केला. स्वर्गीय नरेंद्र बल्लाळजी हे बालनाट्यकार होते, उत्तम संपादकही होते. आणि त्यांनी लिहिलेल्या बालनाट्याची वेशभूषा साक्षात बाळासाहेब ठाकरे यांनी डिझाईन केली होती. हे विशेष आहे. आणि त्यांचे किती संबंध जवळचे होते. आणि म्हणून मी सांगतो, शिवसेनेचं आणि ठाणे वैभवचं नातं फार जुनं आहे आणि जिव्हाळ्याचं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा निखिल माझ्याकडे येतो, मिलिंदजी येतात, त्यावेळेस काही ना काही चांगलं घेऊन येतात समाजासाठी, जनतेसाठी. फक्त वृत्तपत्र आणि बातम्या देण्यापुरता ठाणे वैभव मर्यादित राहिला नाही. ते त्याने हो म्हणा, काय हो रिक्षा, आणि दुसरं 1 मिनिट ठाण्यासाठी, 1 मिनिट स्वच्छतेसाठी, हे मोठी एक चळवळ उभी केली. कितीतरी अगदी अडगळीत पडलेल्या जागा त्यांनी तिथल्या त्या भागातल्या ज्या काही घडामोडी आहेत, तिथल्या वास्तू आहेत, त्या भिंतीवर दाखवण्याचा प्रयत्न केला. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांना प्राधान्य देण्याचं काम त्यांनी केलं. एक समाजाभिमुख काम, समाजाला हवं असलेलं काम, लोकाभिमुख त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच ते लोकप्रिय दैनिक ठरलं. आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं ठाणे वैभववर विशेष प्रेम होतं. मिलिंद बल्लाळ आणि दिघे साहेबांचा अतिशय स्नेहाचा जो काही जिव्हाळ्याचा संबंध होता तो आपण पाहिला आहे. धर्मवीर चित्रपटासाठी मिलिंद बल्लाळजीने देखील बरेच इनपुट दिले. कारण आपला धर्मवीर सिनेमा जो झाला आणि आपला ज्याने रोल केला तो प्रसाद ओक यांनी दिघे साहेबांना कधी पाहिलं नव्हतं, दिघे साहेबांशी कधी बोलला नव्हता. परंतु ज्यांनी ती माहिती दिली त्याच्यामध्ये मिलिंद बल्लाळजी देखील होते. आणि दिघे साहेबांचा जी भूमिका हुबेहूब करण्याचं काम प्रसाद ओकांनी केलं.
परवाच झालेल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात धर्मवीर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह 6 पुरस्कार मिळाले. या पुरस्कारामुळे देखील ठाणे शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल आणि म्हणून यासाठी टीम धर्मवीर आणि मिलिंद बल्लाळ यांचं देखील मी अभिनंदन करीन. मिलिंदजींनी पत्रकारितेचं व्रत घेतलं नसतं तर आज आपण त्यांना चित्रपट किंवा नाट्य पुरस्काराच्या सोहळ्यात भेटलोच असतो. कलाकार आहे तुम्ही आणि त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव देखील साजरा केला असता, कारण ते उत्तम नटही आहे. मी आज येता येता पाहिलं त्यांना, मी म्हणालो एवढं वय कमी कसं झालं. मी चष्मा देखील काढून मागितला आणि म्हणालो त्यांना, यू आर लुकिंग व्हेरी यंग. मगाशी तुमचा उल्लेख मी काय केलाय, गृहमंत्री. तुमचा ताबा आहेच ना, ताबा. आणि म्हणून मिलिंदजींच्या लेखनामध्ये जशी खट्याळकी असते तसे त्यांच्या बोलण्यातही हजर जबाबीपणा आहे. मिलिंदजींमध्ये सेन्स ऑफ ह्युमर फार वरच्या दर्जाचा आहे आणि ते असो अभिनय क्षेत्रात असते किंवा कुठेही असते तरी सुद्धा ते ठाण्याचे वैभवच ठरले असते हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. पण ते सगळं ग्लॅमर आवड सोडून वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी केला आणि म्हणूनच त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. खरं म्हणजे हे दैनिक सुरू केलं त्यावेळेस आणीबाणीचा काळ होता, परंतु आता देखील स्पर्धा आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये टिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आपल्यामुळे समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे. समाजाचे प्रश्न जे आहेत त्याची उकल झाली पाहिजे. राज्यकर्त्यांच्या निदर्शनास ते आणून दिले पाहिजे. या सगळ्या बाबी ज्या आहेत हे लोकशाहीचा चौथा स्तंभ करत असतो आणि म्हणून आता न्यूज चॅनल्स, सोशल मीडिया अशी अनेक आव्हानं वृत्तपत्रांच्या समोर आहेत. गगन व्हिडिओले आहे तिथे समोर आणि मोठमोठ्या वर्तमानपत्रांना सुद्धा महसुलासाठी इव्हेंट करावे लागतात. अशा स्पर्धात्मक काळात देखील ठाणे वैभव टिकू नये मगाशी त्यांनी सांगितलं त्या बाबतीत. ठाणे वैभव हे कधीच कुणाचं मुखपत्र झालं नाही हे विशेष आणि त्यांनी लिहिलं ते स्पष्टपणे लिहिलं आणि स्वच्छ आणि सत्य लिहिलं. त्यामुळे त्यांचा जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा हे सगळे लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात, कारण त्यांची जी काय स्पष्ट वक्तेपणा आणि वर्तमानपत्रामध्ये लिहायचं. काही लोक काही ब्रेकिंग न्यूज देतात, काही लिहितात TRP वाढवण्यासाठी देखील आणि प्रिंट मीडिया देखील काही वेळा. परंतु कधी ठाणे वैभवने पाहिलं आपण काही प्रकल्प जे लोकांच्या हिताचे आहेत, लोकांना कसा फायदा होईल त्याचा, हे छापलं, जेणेकरून लोकांना माहीत झालं पाहिजे हे प्रकल्प ठाण्यामध्ये होत आहे. आणि म्हणून निखिलने देखील युवा प्लस, KYT, ठाणे वेल्थ, IMA टाइम्स, भूमी वर्ल्ड, OHP, सर्वस्वी टाइम्स, टाइम्स रिअल्टी सारख्या पुरवण्या काढल्या आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. 22 मुखपत्र प्रकाशित करणारं हे एकमेव मीडिया हाऊस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून
नरेंद्र बल्लाळांचा वारसा मिलिंद बल्लाळ समर्थपणे यांनी जपलाय. त्यांच्या पाठोपाठ निखिल देखील त्यांच्यासोबत तो वारसा पुढे नेतोय. आणि घराणेशाही याला आपण म्हणणार नाही, घराणेशाही राजकारणात असते ना असं नाही, परंतु पत्रकारितेमध्ये देखील घराणेशाही असते. पण ठाणे वैभवच्या बाबतीत ही घराणेशाही जी आहे ही समाजासाठी, लोकांसाठी, नुसतं वर्तमानपत्र चालवण्यासाठी नाही, तर फक्त ठाण्यासाठी नाही, तर राज्यभरामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्या भावनेने ते काम करत आहे. आणि म्हणूनच त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. मिलिंदजींची खटाळकी सुद्धा ठाणे वैभवचं वैशिष्ट्य आहे आणि चारोळ्या देखील वैशिष्ट्य आहे. त्यात एक वाचतो मी, वडापावचा चुलत भाऊ, नाव तयाचे मिसळपाव, प्रचार तिखट लाल तरी जनता मारील त्यावर ताव. मला पण तुम्हाला संपर्क करायला लागेल. आणि लांबलचक लेखाला जे जमत नाही, मगाशी ओक साहेबांनी देखील त्याचा उल्लेख केला, ते 4 ओळीमध्ये ते सांगतात. मी गावी गेलो की अनेकांच्या पोटात गोळा येतो, त्यावरही त्यांनी लिहिलं, काय होणार, कधी होणार, काय होणार, कधी होणार, मनात इच्छुकांच्या प्रश्न सारे, दिसले डोळ्यात त्यांच्या गाणं, दिसलं डोळ्यात त्यांच्या गाणं, ये नयन डरे डरे. दरे माझ्या गावाचं नाव आहे. काकोडकर साहेब, मी गावी जातो, ओक साहेब, मी तेव्हा मला शेतीचं फार वेळ आहे आणि मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे तुम्ही वृक्षारोपणाच्या बाबतीमध्ये म्हणालात, मी जेव्हा जेव्हा जातो 2-4 हजार झाडं लावूनच येतो. आणि माझ्याकडे सर्व प्रकारची झाडं आहेत, सर्व प्रकारची, जे जे कोणाला वाटेल इकडे होईल की नाही. वाटतं महाबळेश्वरला फक्त स्ट्रॉबेरी होती, परंतु तिथे काजूपासून सगळ्या फळांपासून सगळं उगतंय. चंदन उगतंय, रक्तचंदन होतंय, अवाकडू होतोय, अगरवूड होतंय आणि सफरचंदाची बाग देखील झाली आहे. त्यामुळे मी जिकडे जातो तेव्हा त्रास होतोच. काल दिल्लीत परवा गेलो तेव्हा इकडे सगळं. पण ठीक आहे, आपण त्याचा काही विचार करायचा नाही, आपण आपलं काम करत राहायचं. मिलिंदजींनी त्यांचा जो काय आपलं काम करत आपण पुढे जायचं, समाजाला जे हवंय ते देण्याचं काम आपण करायचं. आणि म्हणून ठाणे वैभवसारखं वृत्तपत्र ठाण्याचं प्रतिबिंब जे आहे अचूकपणे दाखवण्याचं काम करत आहे. आणि जी काही वृत्तपत्र काढण्यामागची जी नरेंद्र बल्लाळ साहेबांची विचारधारा होती, ती सामाजिक बांधिलकी जपण्याची होती. आणि म्हणून गेल्या 50 वर्षात ठाण्याचं सांस्कृतिक आणि सामाजिक आणि राजकीय व्यासपीठ म्हणून आपली ठळक ओळख निर्माण करण्याचं काम या ठिकाणी झालंय. खरं तर 50शी परिपक्वतेची सुरुवात असते. 50 वर्षात मिळालेल्या अनुभवाच्या जोरावरच माणूस पुढील प्रवासात अधिक उंची गाठतो. अमृत आणि शतक महोत्सवाकडे जाणाऱ्या ठाणे वैभवचा प्रवासही जोमात आणि असाच सुरू राहो, अशा शुभेच्छा मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि मगाशी ओक साहेबांनी काही सूचना या ठिकाणी केल्या. जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं होतं, सगळे नोट करून घ्या. आणि त्यामध्ये आम्ही ओक साहेब 25 एकरमध्ये सेंट्रल पार्क तयार केलेला आहे. खूप चांगला सेंट्रल पार्क आहे ठाण्यामध्ये. आपण एकदा कधी वेळ असेल. त्याचबरोबर 145 उद्यानं आहे छोटी मोठी, ती आपण डेव्हलप केली आहे. आणि त्याचं क्षेत्र आहे 2 लाख स्क्वेअर मीटरचं. घोडबंदरला 16 नवीन उद्यानं आपण केली आहे. गायमुखची चौपाटी खूप चांगली विकसित केली आहे प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघामध्ये. कोस्टल रोड जो आहे तो पूर्ण ग्रीन कव्हर आपण करतोय. आणि मी आयुक्तांना गेल्या वर्षी सांगितलं, त्याच्या आदल्या वर्षी सांगितले, कमीत कमी 1 लाख झाडं तरी लावा. आणि गेल्या वर्षीचं टार्गेट त्यांनी पूर्ण केलं. या वर्षाचं पण बहुतेक पूर्णत्वास जात आहे.
आणि त्याचबरोबर अर्बन फॉरेस्ट आम्ही ठाण्यामध्ये सुरू केलं, ट्रॅफिक गार्डन. ते देखील खूप म्हणजे शहरामध्ये जंगल अशी जी काही संकल्पना कोणाला विश्वास वाटणार नाही, पण तेही आपण केलेलं आहे. आणि ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून मियावाकी वृक्षांचं रोपण केले आपण. हेरिटेज वॉल आपण म्हणालात, त्यात हे आपण आता ते फुटील करतोय तिकडून आपल्या अगदी वागळे स्टेट पासून तुमच्या त्या तिथपर्यंत पुढेपर्यंत. तर ते देखील आपण काम सुरू करतोय. मँग्रोवच्या बाबतीमध्ये देखील ओक साहेब अतिशय एकदम संवेदनशील असतात. आणि आम्ही आता ठरवलंय की मँग्रोव पार्क जे आहे त्याला प्रोत्साहन द्यायचं. आणि कारण मँग्रोव पार्कमध्ये काही लोक मग भराव करून काहीतरी अनधिकृत चाळी वगैरे सुरू करतात. तर मँग्रोव पार्कमध्ये मी आता आमच्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला सांगितलंय, मँग्रोव पार्क आपल्याला प्रोटेक्ट करायचे असतील आणि वाढवायचे असतील तर त्याला इन्सेंटिव्ह जे काय असेल FSI TDR तो देणं गरजेचं आहे. आणि त्यावर आम्ही पॉलिसी करतोय जेणेकरून मँग्रोव सगळे प्रोटेक्ट होतील, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देखील त्याचा उपयोग होईल. आणि मी आणखी एक आपल्याला ओकसाहेब या ठिकाणी एक आठवण करून देतो. जेव्हा अटल सेतू सुरू होता, मीच त्या खात्याचा मंत्री होतो आणि खूप NGOज आणि पर्यावरण तज्ज्ञ म्हणाले की हे फ्लेमिंगो इथून जातील, राहणार नाही. पण मी मग त्यामध्ये अधिकाऱ्यांना सांगितलं फ्लेमिंगो इथून जाता कामा नये आणि आपलं प्रोजेक्ट पण झाला पाहिजे. मग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर केला, रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा. आणि मी एक अगदी आपल्याला विश्वासाने सांगतो की ज्या लोकांनी आक्षेप घेतला होता त्यांनाच सांगितलं तुम्ही रिपोर्ट तयार करा. फ्लेमिंगो कमी झाले नाहीत, फ्लेमिंगोमध्ये वाढ झाली आणि अटल सेतू देखील कंप्लीट झाला. त्यामुळे विकास करत असताना पर्यावरण पूरक विकास झाला पाहिजे. प्रो एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट आमचा फोकस आहे आणि म्हणून त्याच्यावर आम्ही विशेष काळजी घेतोय. आणि तुम्ही नेहमी पर्यावरणाविषयी संवेदनशील राहिलेला आहात, आम्हाला माहीत आहे. आणि आता तर तुम्ही ठाणेकरता आहातच. आता उलट तुमचं मार्गदर्शन आम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी द्याल अशा प्रकारचा विश्वास देखील व्यक्त करतो. आणि जे जे तुम्ही सांगाल नक्कीच त्याचा आदर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी तुमचं ग्रीन कव्हर वाढवण्याचा जो काही उद्देश आहे, शेवटी ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे आता कधी पाऊस पडतो, कधी गारपीट होते, कधी अवकाळी पाऊस पडतो, कधी पाऊस बंद होतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पर्यावरणाशी आपण जे काही खेळ करतो म्हणा की त्याला डिवसतो आणि त्यामुळे हे होतं. म्हणून आपल्याला जेवढं काय करता येईल ते हरित पट्टा, ग्रीन कव्हर जास्तीत जास्त तयार कसं करता येईल ते आपण नक्की करू. आणि ठाण्यामध्ये आपण पाहिलं की पूर्वीचं ठाणं आताचं ठाणं खूप फरक आहे. ठाणं लोक आता ठाण्यामध्ये खूप लोक राहायला येत आहेत. अगदी काकोडकर साहेब तुम्ही तर आहातच, ओक साहेब आहेत, परंतु अनेक साहित्यिक आहेत, कलावंत आहेत, विविध क्षेत्रातील मंडळी आहेत ठाण्यामध्ये राहतात. ठाण्यातलं टेम्परेचर देखील थोडं मुंबईपेक्षा इतर शहरांपेक्षा कधी कमी असतं. येऊरचा जो काही परिसर आहे, येऊरमध्ये देखील आपल्या ज्या काही भावना आहेत त्याची दखल बिलकुल घेतलेली आहे. आणि कलेक्टरना मी आल्यानंतर 2-3 गोष्टीच सांगितलेल्या आहेत. मी म्हणालो या शहरातली ट्रॅफिक वाहतूक कोंडी दूर करायची आहे, या शहरातलं ग्रीन कव्हर आपल्याला वाढवायचं आहे, या शहरामध्ये एकही खड्डेमुक्त ठाणे हे आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून त्याचा प्रवास सुरू झाला आहे. कॉन्क्रीटचे अनेक रस्ते आम्ही केलेले आहेत आणि पावसाचं पाणी वाहून जाऊ नये म्हणून सॉकपीट पण आम्ही मध्ये मध्ये केलेले आहे. आणि त्यामुळे शेवटी पर्यावरणाला आपल्याला चालना दिलीच पाहिजे. आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये ठाणे वैभव निखिल नेहमीच आणि ॲग्रेसिव्ह असतो, त्याला प्राधान्य देत असतो, त्याचंही अभिनंदन करायला पाहिजे.
आणि मी फक्त एवढंच जाता जाता आपल्याच शैलीमध्ये सांगू इच्छितो, लिहित राहा इष्ट, लिहित राहा इष्ट, बोलत राहा स्पष्ट, पण आमच्या विषयी लिहिताना होऊ नका दुष्ट. कारण राजकारणात आम्ही खूप घेतो कष्ट. ठाणे वैभवचं असंच वैभव फळो फुलो आणि अमृत महोत्सवालाही आम्हाला हजर राहायला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ठाणे वैभवच्या संपूर्ण टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.